उज्ज्वलास किचन मध्ये आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी माझ्या पद्धतीची पुरणपोळीसाठीची कटाची आमटी। तर यासाठी मी 2 वाट्या चणा डाळ घेते आहे। ही जास्त डाळ घालते आहे कारण यामध्ये मला पुरणपोळी बनवायची आहे, त्यामुळे मी 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे। आणि आता ही चणा डाळ चांगली अशी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। तर आता ह्या धुवून घेतलेल्या डाळीमध्ये 5 वाट्या पाणी घालायचं आहे। ही डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यायची आहे। शिजवताना कुकरच्या 5 शिट्या काढायच्या आणि सिम वर 1 शिटी काढायची, म्हणजे ही डाळ छान आणि मऊ शिजून होईल। तर आता या आमटीसाठी मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी 1 चमचा तेल गरम करायला टाकायचं तव्यामध्ये आणि यामध्ये 2 साधारण आकाराचे कांदे कापून घेतलेले ते चांगले असे भाजून घ्यायचे तेलामध्ये। तर हे बघा, अशा पद्धतीने कांदा छान भाजला गेला पाहिजे। तो करपायला नको, काळा व्हायला नको, डार्क ब्राऊन कलरवर तो भाजला गेलेला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला बघता येईल। जर कांदा जास्त जळून गेला तर ती भाजी कडवट लागते। आणि आता हा भाजून घेतलेला कांदा काढून घ्यायचा आणि आता याच तव्यामध्ये अर्धा वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याची जी वाटी असते त्यातील अर्धा वाटी खोबरं किसून घालायचं, म्हणजे वाटताना छान बारीक वाटलं जातं जर आपण किसून खोबरं यामध्ये घातलं तर। किंवा जी आपली घरची रेग्युलर वाटी असते ती अर्धी वाटी घेतली तरीही चालेल। तर हे खोबरं ही चांगलं असं ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं। भाजताना यात थोडं तेल घाला, म्हणजे ते पटकन करपणार नाही आणि छान क्रिस्पी भाजलं जाईल। आणि हे बघा, गॅस लगेच बंद करायचा आणि आता हे भाजून घेतलेलं खोबरं ही काढून घ्यायचंय। तुम्हाला रंग बघता येईल, अशाच रंगाचं हे खोबरं ह्या आमटीसाठी भाजलं गेलं पाहिजे। आणि आता हा मसाला थोडा गार होऊ द्यायचा आहे। भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा खोबरं घातल्यावर यामध्ये चिमूटभर जिरं घालायचं, 1 चमचा धनेपूड, 1 इंच आल्याचे काप, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि यामध्ये थोडं पाणी घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर हे बघा, डाळ छान शिजलेली आहे आणि यातील हा जो कट आहे, या डाळीचं सूप आहे, हे काढून घ्यायचं आणि यामध्ये थोडी शिजलेली डाळ ही काढून घ्यायची, म्हणजे आमटीला छान दाटपणा येईल आणि आपल्याला आमटी हवी तेवढी वाढवता येईल। तर आता हा कट काढून झाल्यावर एका वाटीमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, चिमूटभर हळद आणि यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर आता ह्या आमटीसाठी तेल गरम करून घ्यायचं। जर खूप अशी तरी तुम्हाला हवी असेल तर तेल जास्त घाला। 2 चमचे तेल घालते। तेल गरम झालं की यामध्ये मिरची आणि हळदीची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, चांगलं असं मिक्स करायचं। ही मिरचीची पेस्ट तशी बनली पाहिजे। आता यामध्ये वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण घालायचं, कांदा खोबरं आलं लसूणची पेस्ट, आणि तेलावर चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर हे बघा, असा मसाला तयार झाला पाहिजे, याला तेल सुटायला हवं। तर असा हा मसाला परतवून घ्यायचा। मसाला परतवून झाला की यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला किंवा मटन मसाला तो आपण यासाठी वापरा, त्यामुळे छान चव येईल, आमटीची लज्जत वाढेल। आणि चांगला मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं की यामध्ये डाळीचा कट म्हणजे सूप घालायचं, डाळीचं काढून घेतलेलं। आणि आता यामध्ये जी डाळ आहे ती थोडी मॅश करून यामध्ये घालायची, म्हणजे आमटीला चांगला दाटपणा येईल। चांगलं मिक्स करायचं, मसाल्याच्या गुठळ्या राहायला नको। मसाल्याचं पाणी घालायचं आणि आपल्याला कितपत पातळ किंवा दाट हवी आहे आमटी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। हे बघा, आता ह्या आमटीमध्ये आपण मीठ उकळी आल्यावर घालू। तर ह्या आमटीला चांगलं अशी उकळी येऊ द्यायची आहे आता। आणि हे बघा, आमटीला उकळी यायला लागलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा 1 उकळी या आमटीला येऊ द्यायची आहे। तर ही बघा, 5 मिनिटांनंतर छान अशी तरीदार आमटी बनवून तयार झालेली आहे आणि छान थोडी दाटही होते ही। आता ही आमटी तुम्ही चपाती बरोबर खा, पुरणपोळी सोबत खा किंवा भाताबरोबर, तुम्हाला याची लज्जत घेता येईल। आता यावर कोथिंबीर घालायची। तर ही अशी पुरणपोळी सोबतची आमटी बनून तयार झालेली आहे।